महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनसुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि जयाचा रथा एकच चक्र पाही नसे भूमी आकाश आधार काय असे सारथी पांगुळा जारथासी नमस्कार माझात सूर्यनारायणासी हरे राम हरे राम 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 हरे हरे राम
कृष्णाय वयं नमः। नित्यप्रति आराध्य दैवत भगवान गोपाल कृष्ण, नित्यप्रति आराध्य दैवत श्री राधाजी, समस्त माता भगिनी पिता गुरुजन वर्ग या ठिकाणी दत्तभूष प्रभूच्या प्रांगणामध्ये आजचा आपल्या या श्रीमद भागवत कथेचा कितवा दिवस आहे? चौथा दिवस आहे. आणि समस्त वडीलधाऱ्या व्यक्तींच्या नवे वारकरी या संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करूया. मोठ्या प्रेमाने बोला, राधे 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 राधे. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा ना, आज बोलता बोलता या श्रीमद भागवत कथेचा चौथा दिवस सुद्धा आला. आणि या 3 दिवसामध्ये आपण भगवंताच्या अनेक कथा या ठिकाणी श्रवण सुद्धा केल्या. प्रथमतः आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं महत्व काय होतं ते महत्व आपण या ठिकाणी श्रवण केलं. श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचे नियम काय आहेत, कोणत्या पद्धतीने श्रीमद भागवत कथा श्रवण केली गेली पाहिजे, हे सुद्धा आपण या ठिकाणी श्रवण केलं. त्यानंतर आपण या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्याची कथा बघितली, आत्मदेव ब्राह्मणाची कथा ऐकली, द्रौपदी मातेचं वस्त्रहरण बघितलंय, द्रौपदी मातेचं दुःख बघितलं. ज्या ठिकाणी ही कथा चालू आहे ते स्थान म्हणजे नैमिषारण्य आहे. ते नैमिषारण्य म्हणजे काय, ही सुद्धा कथा आपण या ठिकाणी श्रवण केली. आणि आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हे स्थान सुद्धा काही कमी समजू नका. त्या झाडाच्या खाली ही श्रीमद भागवत कथा सुरू आहे. ते झाड म्हणजे कोणतं आहे? कोणतं झाड आहे? विष्णू. आणि ज्यांच्या प्रांगणामध्ये ही श्रीमद भागवत कथा चालू आहे ते म्हणजे तिन्ही देवतांचे एकत्रीकरण आहे असे असणारे ब्रह्मा विष्णू महेश श्री दत्तात्रय प्रभूंच्या प्रांगणामध्ये आपण ही कथा गेल्या 3 दिवसांपासून श्रवण करत आहोत. आणि ज्याही ठिकाणी ही कथा चालू असते ते स्मशानभूमी का असेना, पण ते मात्र पवित्र स्थान आणि नैमिषारण्य त्या ठिकाणी म्हणत असत. तदनंतर आपण कथा बघितली शुक भगवंताचा जन्म कसा झाला, राजा परीक्षिताचा जन्म कसा झाला, राजा परीक्षिताची कथा आपण त्या ठिकाणी श्रवण केली. पांडवांचा वनवास त्या ठिकाणी आपण बघितला आहे. पांडवांचं स्वर्गारोहण देखील बघितलं, कलीचं महात्म्य बघितलं, परीक्षिती राजाला का शाप मिळाला हेही आपण कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी श्रवण केलं. वासनेच्या संगे गेल्यानंतर मनुष्याची स्थिती काय होते ही कथा शुक भगवंतांनी राजा परीक्षिताला त्या ठिकाणी सांगितली, म्हणजे जड भरत राजाची कथा. ती देखील आपण कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी श्रवण केली. भगवंताने नरसिंह अवतार कसा धारण केला आणि भक्त प्रल्हादाचा कसा उद्धार केला ही कथा आपण कालच्या सत्रामध्ये या ठिकाणी श्रवण केली. तदनंतर बघितलं आपण भगवंत फक्त मनुष्यासाठी धावून येत नसतो तर प्राणी मात्रांचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. असा असणारा गजेंद्र आणि गजेंद्रचा ज्या ठिकाणी त्या तलावामध्ये नकराने पाय धरला
त्याने भगवंताचा धावा करून आपला उद्धार त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. तदनंतर आपण या ठिकाणी कथा बघितली गंगा भूतलावरती कशी आली आणि त्यानंतर आपण पितामह भीष्माचा संवाद भगवान श्रीकृष्णाशी नेमकी काय झाला, नवे देह त्याग करताना पितामह भीष्मांनी पांडवांना आणि द्रौपदीला कोणता उपदेश केला, ही कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केलेली आहे. 3 दिवसामध्ये भगवंताच्या आपण एवढ्या कथा श्रवण केल्या आणि बोलता बोलता आजच्या या कथेचा 4था दिवस आहे. तीन दिवसापासून मी तुम्हाला एकच गोष्ट वारंवार सांगत आहे की जेव्हा जेव्हा मी भगवंताचं नाव घेईल तेव्हा तेव्हा तुम्ही दोन्ही हात वरती करून मुखाने भगवंताचं नाम स्मरण करायचं. सांगितलं की नाही? लक्ष आहे ना? ऐकताय ना? जागे आहात? आज काय एवढ्या लवकर तुम्ही झोपायचे? पण नेमके भगवंताचं नाम काय आहे? अनेक मोठ्या संतांना हा प्रश्न विचारला गेला तर त्यांच्याकडनं एकच उत्तर आलं, जे भगवंतामध्ये ताकद नाही ती भगवंताच्या नामात आहे. जी भगवंतामध्ये ताकद नाही ती भगवंताच्या कृपेत आहे. आणि 5व्या वेदाचे निर्माते असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी 5वा वेद निर्माण केला. कोणता? तुकाराम गाथा. आणि त्यांच्या तुकाराम गाथामध्ये जर आपण अभंग बघितले ना तर 4500 अभंग आहेत. किती? 4500. 4500. पण महाराजांनी आपल्या अभंगातून भगवंताच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या अवताराचं वर्णन केलेलं आहे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे, भगवंताच्या मुखाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. नवे भगवंताच्या नामाचा सुद्धा त्या ठिकाणी कारण असं आहे. तुकोबरायांच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर फार अडचणी होत्या, फार दुःख सामावलेलं होतं. पण जेव्हा त्यांना कळून चुकलं या संसारामध्ये सुख नाहीच आहे, हा संसार असार आहे, सुख एकमेव मात्र आहे ते म्हणजे भगवंताच्या नामस्मरणामध्ये. फलकट तो संसार येथे सार भगवंत, भगवंताच्या शिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी अहोरात्र विठ्ठल 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 भगवंताचं नामस्मरण त्या ठिकाणी होतं. एक दिवशी तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती गेलेले आहेत आणि तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती गेल्यानंतर भगवंताचं त्या ठिकाणी सुंदर असं भजन सुरू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजवायची. विठ्ठल 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 विठ्ठल
आमचे तुकोबराया करता आहेत. बोला विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभावे बोलावा विठ्ठल पाहावा तुकोबरायांचं अगदी सुंदर त्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे. भगवंताचं नामस्मरण ऐकलं आणि विटेवरती उभा असणारा पांडुरंग परमात्मा धावतच त्या ठिकाणी आला. तुकोबरायांच्या समोर त्या ठिकाणी येऊन उभा राहिला. तुकोबरायांना माहितीच नाही का पांडुरंग परमात्मा आपल्या समोर आहे. तरीही तुकोबरायांचं भजन चालू आहे आणि तुकोबरायांच्या भजनामध्ये विलीन स्वतः भगवंत झाले आणि भगवंत सुद्धा त्या ठिकाणी काय करू लागले, नाचू लागले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवायसे बोले कबीर सावध होई ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग 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 नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. गोपाल कृष्ण भगवान अगदी भगवंताच्या नामस्मरणामध्ये विलीन झालेले आमचे तुकोबराया आणि नुसते संतच नाही भक्तच नाही तर भगवंत सुद्धा संतांच्या आणि भक्तांच्या भजनामध्ये विलीन होतात. अगदी त्यांना स्वतःच भान सुद्धा त्या ठिकाणी राहिलं नाही. शेवटी आमच्या कबीरदास महाराजांनी सांगावं सावध होई देवा कारण तुमचा पितांबर गळून पडलेला आहे. म्हणून तेव्हापासून प्रथा निघाली कीर्तनामध्ये कमरेला काय म्हणतात
हा उपरनं त्या ठिकाणी बांधतात. कीर्तनकाराची गादी ही नारदाची गादी आहे. लक्षात घ्या, लक्ष देऊ नाही का. त्यांना त्यांचं काम करू द्या, तुमचं लक्ष. येणारे येऊ द्या, जाणारे जाऊ द्या, पण तुमचं लक्ष. ऐकताय ना, लक्ष आहे. या ठिकाणी कीर्तनकाराची जी गादी आहे त्यांना नारदाची गादी असं म्हणतात. आणि ज्या गादीवरती मी विराजमान आहे तिला व्यासांची गादी असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल नारदाची गादी आणि व्यासांची गादी यामध्ये फरक काय? नारद महर्षी जेव्हा भगवंताचं नामस्मरण करत करत भगवंता जवळ गेले, भगवंत त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. नारद महर्षींनी भगवंताला मागितले, जी आता त्यांच्या हातामध्ये आहे ती विना भगवंताच्या हातामध्ये होती. देवा, मी तुमचं भजन करतो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात म्हणे. हो, मग तुमच्या हातातली विना काय करा, मला द्या. नारद महर्षीवरती प्रसन्न झालेले भगवंत गोपाल कृष्ण राधाराणी सरकार त्यांनी ती विना नारद महर्षींना प्रदान केली. आणि प्रदान करत असताना एक आज्ञा दिली, महर्षी तुम्ही 3 लोक 14 भुवन माझं नामस्मरण करणार आहात. मग एक लक्षात घ्या, जे अधर्माच्या रस्त्यावरती चालत आहे, जे असत्याच्या बाजूने बोलत आहे, नवे नवे जे माझ्याकडे येता येता वाट चुकली आहे, अशा भक्तांना माझ्यापर्यंत काय करा, आणून पोहोचवण्याचं कार्य आजपासून तुम्हाला करायचंय. म्हणून नारद महर्षींची गादी ही फिरती आहे बरं का. जिथं कीर्तनकार उभा राहिला का ती गादी कोणाची? नारद महर्षींची आहे. आणि हे श्रीमद भागवत कथा आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः व्यास महर्षींनी आपल्या पुत्राला, जो पुत्र नसून पात्र होता असा शुक भगवंताला त्या ठिकाणी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रीमद भागवत कथेचे त्या ठिकाणी 18,000 श्लोक 335 ओव्या 2 खंड त्या ठिकाणी त्यांना विद्या अभ्यास दिला. आणि तीच श्रीमद भागवत कथा आज आपण या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून श्रवण करत आहोत. या श्रीमद भागवत कथेच्या रसपानाने आपल्या जीवनाचे त्रिताप नाहीसे होणार आहे. 3 ताप जे आपल्या जीवनामध्ये नाही म्हणलं तरी येतात बरं का, असतातच ते. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आधिदैविक म्हणजे कोणता ताप आहे की जो भगवंताने जन्मताच आपल्याला दिलेला आहे. मग एखाद्याला काही दुखणं असतं, एखाद्याला गरिबी असते, एखाद्याला अपंगत्व असतं, एखाद्याला सर्वच असून सुद्धा आई वडील नसतात. हे आधिदैविक ताप आहे, नाहीच होणार आहे. पण कधी? ज्या वेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन करणार आहात. नंतर सांगितलं आधिभौतिक. आधिभौतिक म्हणजे ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजातून आपल्याला त्रास देणारे लोक सुद्धा भेटतात. त्यांचाही त्रास नाहीसा होतो महाराज. कधी? ज्या वेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन करतात. आणि नंतर सांगितलं आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. म्हणजे तुम्ही भगवंताचं नामस्मरण करत असताना सुद्धा तुम्हाला त्रास होतो, तोही त्रास नाहीसा होईल. कधी? एकमेव भगवंताचं नामस्मरण आणि नामचिंतन केल्याने. आणि हे कितीतरी ज्ञानेश्वराच्या त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे पारायण तुकोबरायांनी केले. श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी पारायण केलेलं आहे. आणि तुकोबरायांना कळून चुकलं या संसारात
सार नाही, येथे सार भगवंत आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. फलकट म्हणजे लक्ष आहे ना, ऐकताय ना? फलकट म्हणजे भुईमुंगाची शेंग माहिती आहे का तुम्हाला? आपण काय करतो? भुईमुंगाची शेंग फोडतो, आतलं फेकून देतो आणि बाहेरचं असंच आहे का? उलट झालं. अरे हा, याचा अर्थ तुमचं लक्ष. भुईमुंगाची शेंग आपण फोडल्यानंतर आतले शेंगदाणे काढतो आणि टरपल काहीच कामात येत नाही का? काहीच कामात येत नाही. असं तसं चूल पेटवाले तुकोबराय सांगतात त्या टरपलासारखा हा संसार आहे. पण संसार इतका टाकाऊ नाही बरं का, इतका टाकाऊ नाही. तुम्ही याच संसारामध्ये राहून त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकता. नाही तर तुम्ही ठरवलं यज्ञ करू, तप करू, तपश्चर्या करू, भगवंत प्राप्त होणार नाही. संसार करताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण जरी केलं तरी भगवंत हा आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तुकोबरायांचं असं सुंदर भजन बघितल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले. बराच काळ त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण झाल्यानंतर शेवटी भगवंतानेच तुकोबरायांना हात लावला. तुकोबराय म्हटले, देवा तुम्ही घरी आलात म्हणे, बराच वेळ झाला. आता एक लक्ष देऊ ऐका, तुकोबराया भजन कुणाचं करत होते? कुणाचं? पांडुरंगाचं करत होते. तुकोबरायांसमोर कोण उभे होते? पांडुरंग परमात्माच होते. मग आता तुकोबरायांनी पांडुरंगाला प्रश्न विचारावा. कोणता? भगवंता, मी एवढा वेळ तुझं भजन केलं, तू ते भजन ऐकून धावत आलास का? म्हणे नाही 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 म्हणे, तू भजन ऐकूनच धावत आलाय. म्हणे कसं? जसं आपण आपल्या घरामध्ये एखाद्या लेकराला आवाज देतो, नावानेच देतो की नाही, त्याला त्याचं नाव ऐकायला जातं, तो धावून येतो. तसं तुझं नाव मी घेतलं म्हणून तू काय केलं? धावत आलास. तसं नाही रे म्हणे तुकोबराया. अहो तुमच्या भजनामध्ये इतका भाव आहे, तुमच्या अंतःकरणातला भाव तो माझ्यापर्यंत पोहोचला. मला माझं नाव नाही तर तुमचा भाव प्रिय आहे आणि तुमच्या भावासाठी मी धावत आलो. अंतःकरणातला भाव फार महत्वाचा आहे महाराज. भगवंत दुसरं तिसरं काहीच बघत नाही, त्यांना फक्त आपल्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे. मग तुकोबराया म्हणायला लागले, माझ्या अंतःकरणातला भाव महत्वाचा आहे ना देवा? म्हणे हो. मग आता मला सांगा, माझं भजन तुम्हाला कसं वाटलं? म्हणे वा, अगदी सुंदर आहे, मनमोहक आहे. मी माझं भान विसरून गेलो. पण ऐका ना, मी जे भजन केलं तेही तुमचंच होतं, तुमचंच भजन होतं, तुमचंच नामस्मरण मी करत होतो. पण तुम्ही माझ्या अंतःकरणाच्या भावाला भुलून गेले देवा. अहो काय तुमचा हा भाव आहे की तुम्ही भक्तांसाठी ज्या ठिकाणी भक्त उभे आहे त्या ठिकाणी धावून आल्याशिवाय राहत नाही. असाच एक प्रसंग रामायणातला आहे. सीतामैयाचं हरण झालेलं आहे. श्रीराम प्रभुचंद्रांना कळून चुकलं, हरण करणारा तो एकमेव कोण आहे? रावण आहे. रावणाने आपली पत्नी पळवून नेली आणि ती लंकेमध्ये नेऊन ठेवली. प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी भ्रमंती करत असताना सागराच्या किनाऱ्यावरती आले. भगवंताला सुद्धा आपल्या नामाची ताकद माहित नाही बरं का. ती जाणली कोणी? त्यांच्या सोबत राहणाऱ्यांनी, म्हणजे त्यांच्या भक्तांनी. वानरांनी काय केलं?
केलं तर मोठमोठाले दगड घेतले आणि त्यावरती भगवंताचं नाव टाकलं आणि सेतुबंध त्या ठिकाणी बांधलेला आहे. अर्धा त्या ठिकाणी तो पूल बांधला गेला आणि ही वार्ता लंकेत गेली की वानर काय करताय, मोठमोठाले दगडांनी सेतू बांधताय. अर्धा सेतू बांधून झालेला आहे, पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याकडे आले. आपण कितीही मायावी असू दे, पण त्यांनी जर दगड फेकून मारले तर आपण मात्र नक्कीच हरणार आहोत. आणि त्या ठिकाणी रावणासोबत असणारे सर्व राक्षस त्या ठिकाणी घाबरून गेले. आता आपण जगू शकत नाही. सर्वजण घाबरलेले त्या ठिकाणी रावणासमोर उभे आहे. सभा भरलेली आहे आणि रावणाला सांगण्यात आलं, प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी काय करतायत, अर्धा सेतू त्यांचा बांधून झालेला आहे, थोडा सेतू बांधून झाला का ते अलंकेवरती आक्रमण करणार आहे. आपण काय आता जगत. रावणाने बघितलं आपली सगळी सैन्य घाबरून गेली आणि बघायला गेला तर रावण सुद्धा घाबरलेलाच होता, पण त्याने दाखवलं नाही. त्याने विचार केला, आता डोकं लावावं लागेल. सर्व राक्षसांना घेतलं, त्याच सागराच्या किनाऱ्यावर आणलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला असं वाटतं का की प्रभू रामचंद्राचं नाव टाकल्यानंतरच दगड तरतात? माझंही नाव टाकून बघा म्हणे. माझं नाव टाकलं आणि दगड पाण्यात टाकला का तो सुद्धा काय, माझ्याही नावात तेवढी ताकद आहे बरं का. कोण सांगतंय? रावण सांगतो. राक्षसांना वाटलं खरंच असेल, करून बघू म्हणे. घेतला दगड, त्या दगडावरती रावण असं नाव टाकलं. म्हणे थांबा, तो दगड पाण्यात टाकण्याआधी माझ्याकडे द्या. रावणाने तो दगड घेतला, काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं, जसं काही हा मंत्रच टाकतोय. मंत्र टाकल्यासारखं झालं. धरा म्हणे, द्या पाण्यात टाकून. रावण असं नाव टाकलेलं दगड पाण्यात टाकला. आश्चर्य असं की तो दगड पाण्यात तरला गेला. आता राक्षसांना वाटलं काही हरकत नाही, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रजी बलवान आहेत ना, त्याचप्रमाणे आमचेही रावण काय आहेत, बलवान आहेत. त्यांची भीती पळून गेली, पण रावण मात्र घाबरलेला होता. घरी आला. राजवाड्यात आल्यानंतर मंदोदरी जवळ गेली. मंदोदरी फार हुशार होती बरं का. रामायणातलं फार फेमस पार्ट आहे मंदोदरी. पतिव्रता होती. तिने रावणाला नेहमी अधर्माच्या वाटेवरती चालताना असत्य सत्य काय याचा मार्ग दाखवला. पत्नी अशी असावी, नेहमी चांगलं काय वाईट काय याचाच त्याला उपदेश केलेला आहे. पण म्हणतात ना, ज्याची वृत्तीच तशी असेल त्याची प्रवृत्तीत काय बदल होईल. रावण नाही तर नाहीच बदलला. मंदोदरी त्या ठिकाणी रावणाजवळ गेली आणि तिने विचारलं, स्वामी, दगड प्रभू रामचंद्राच्या नामाने तरतो हे तर मला पटलं, पण तुमच्याही नावाने दगड तरला याचं मला मात्र आश्चर्य वाटतंय. रावणाला राग आला. तुला म्हणायचं काय? तसं नाही, तसं नाही, खरंच तरला का? रावणाला कळून चुकलं, हिला काहीतरी. मला झोप आली म्हणे, मला झोपायचं नाही. नाही नाही म्हणे, जोपर्यंत तुम्ही उत्तर येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला झोपू देणार नाही. पहिले उत्तर द्या, काय केलं म्हणे तुम्ही? तुम्हाला खरंच तंत्र मंत्र येतात का? नाही ग म्हणे, तू माझी पत्नी आहे म्हणून तुला सांगतो, कोपऱ्यात ये. पण मी तुला सांगतोय, तू मात्र कोणाला सांगू नको. म्हणे काय केले सांगा. म्हणे मला माहिती होतं माझं सैन्य घाबरून गेलेलं आहे, आणि जर राक्षस घाबरून गेले तर मग प्रभू रामचंद्रांसोबत लढणार कोण? मी आता काय करू शकतो? मी काहीच करू शकत नाही. म्हणून मी डोकं लावलं.
ज्या वेळेस त्या दगडावरती रावणाचं नाव टाकलं, तो दगड मी माझ्या जवळ घेतला आणि त्या दगडाला शपथ घातली का खरंच तू प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये ताकद असेल ना तर तू तरल्याशिवाय राहणार नाही. आणि दगड टाकल्याबरोबर काय झाला, पाण्यावरती तरला. म्हणजे लक्षात घ्या, शत्रूला सुद्धा माहिती होतं की प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये किती ताकद आहे. म्हणून नामस्मरण हे आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. रावणासारखा राक्षस जर तरुण जाईल तर आपण का करणार नाही. आपण तर कुणाचं वाईटही केलेलं नाही आणि नवे नवे आपण राक्षस पण नाही. ऐकताय ना. मग भगवंताचं नामस्मरण करायला काय हरकत आहे. कथेला आल्यानंतर कथा ऐकण्याच्या ऐवजी वेगळीच बडबड का करता. इथे येऊन जर तुमच्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नसेल ना तर तुमची प्रवृत्ती कशी माहिती का, स्मशान वैराग्य ज्यावेळेस प्राप्त होतं ना अगदी तशी. एखादी व्यक्ती मरण पावलेली बघितल्यानंतर आपण त्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर समोरचा व्यक्ती रडतोय म्हणून आपल्याही डोळ्यामध्ये काय होतं, पाणी येतं. मेलेल्या व्यक्तीच्या शरीराला उचलून ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जाळतात ना त्यावेळेस त्याला जाताना पाहून आपणही म्हणतो आपणही एक दिवस जळणारच आहोत. कसला तो संसार, कसली ती पत्नी, कसला तो पती, कसला तो पुत्र आणि कसली ती मुलगी. असा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि त्या क्षणाला वाटतं आता सगळं सोडून द्यावं, एकमेव भगवंताचं नामस्मरण करावं. कुठपर्यंत, कुठपर्यंत, फक्त स्मशानभूमीच्या बाहेर पडेपर्यंत. एकदा का तुम्ही स्मशानभूमी सोडली, कुठेही घर, कुठेही पत्नी, कुठेही पुत्र, म्हणजे ही मोह माया आपल्याला सोडत नाही आणि आपणही त्या मोह मायेला सोडत नाही महाराज. पण अंतिम सत्य एकच आहे, मृत्यू अटळ आहे आणि भगवंताशिवाय पर्याय नाही. शेवटी मात्र आपल्या अंतकाळी फक्त भगवंतच राहणार आहे आणि आपली पत्नी जय जय श्री राम, जय जय श्री राधे, जय जय राधे श्याम. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठोदर. एकमेव पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण शेवटी आपले आहे म्हणून त्यांना आतापासूनच आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अचानकपणे कोणतीही गोष्ट होत नसते बरं का. लग्न जरी करायचं ठरलं तरी वर्ष दीड वर्ष तयारी आधीपासूनच आहे. इथं जरी येऊन तुमच्या समोर बोलायचं ठरलं तरी 16 वर्षाची तपश्चर्या आधीपासूनच आहे. सोपं नाही. 12वीची बोर्डाची परीक्षा जरी द्यायची ठरली तरी पहिलीपासून अभ्यास आहेच महाराज. मग जर तुम्हाला असं वाटत नसेल तर मरत्या काळी आपल्याला भगवंत आठवावा तोही काही सोपा नाही. त्यालाही माहिती याला फक्त मी दुःखात आठवतो, सुखात आठवत नाही. जो व्यक्ती मला सुखामध्ये सामावून घेतो त्या व्यक्तीच्या दुःखामध्ये मी उपस्थित आहे. पण ज्या व्यक्तीला मी फक्त दुःखात आठवतो त्या व्यक्तीच्या सुखातही नाही आणि दुःखातही मी उपस्थित राहत नाही. स्वतः भगवंत सांगतात.
म्हणून दुःख असो किंवा सुख भगवंताला नेहमी काय करा, आभार माना त्यांचे. मी माझ्या खोलीमध्ये एक लिहून ठेवलेलं आहे, हेही दिवस जातील. माझ्या जीवनामध्ये जर सुख आलं तर मी आनंद करीत बसत नाही, त्या भिंतीकडे बघते. त्या भिंतीवरती लिहिलेलं आहे, हेही दिवस निघून जातील. आणि ज्या वेळेस माझ्या जीवनामध्ये दुःख येतं त्यावेळेस सुद्धा मी त्या भिंतीवरतीच बघते. त्या भिंतीवरती लिहिलेलं आहे, हेही दिवस जातील. सुख आणि दुःख एक क्षणिक आहे महाराज. ज्याप्रमाणे हलकासा वारा यावा आणि अंगाला काटा उभा राहावा, पण क्षणार्धात अंगाला आलेला काटा नाहीसा होतो, तसं हे सुख आणि दुःख आहे महाराज. जर एक सुख आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर किती काळ टिकतं? किती काळ? हा 22,000चा मोबाईल घेतला, तेवढी किंमत नाही आहे त्याची, सांगते तुम्हाला. हा 22,000चा मी मोबाईल घेतला, मला आनंद किती काळ? 2 तास 3 तास. आयुष्यभर त्याचा आनंद आहे का मला? नाही. मग जर याचा आनंद मी आयुष्यभर साजरा करत नाही तर एखाद्या गोष्टीचं दुःख मनाला लावून आयुष्यभर का झुरत बसतो? का विचार करत नाही? हे क्षणिक आहे आणि निघून जाणार आहे. म्हणून दुःखाचा जास्त विचार नको आणि सुखाचाही जास्त विचार नको. या ठिकाणी कथा पुढे चालत असताना राजा परीक्षिताने भगवान शुकदेवजींना प्रश्न विचारला, प्रभू, ह्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला जो काही चेतन समाज आहे, जो मानव वर्ग आहे, तो तुम्ही निर्माण केलेला आहे. पण नेमकी ही सृष्टीची निर्मिती कशी झाली? आणि सृष्टीची निर्मिती होत असताना तुम्ही वराह अवतार कसा धारण केला, याची कथा कृपा करा आणि आम्हाला या ठिकाणी सांगा. त्या ठिकाणी भगवान शुकदेवजी राजा परीक्षिताला कथा सांगू लागले. भगवंताला मायेचा स्पर्श झाला आणि ज्या वेळेस भगवंताला मायेचा स्पर्श झालेला आहे त्यावेळेस भगवंताला वाटलं मी एक आहे, मला अनेक व्हायचे. आणि मग भगवंताच्या ठिकाणी त्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला. 5 प्रकृती आहे. पहिली आहे महत, दुसरी आहे महतत्वापासून निर्माण होती ती प्रकृती, आणि महतत्वापासून निर्माण झालेली प्रकृती तत्वापासून निर्माण होतो तो अहंकार आहे. अहंकार त्या ठिकाणी निर्माण झाला. भगवंताने 5 पंचतत्व त्या ठिकाणी निर्माण केले. कोणते कोणते? पृथ्वी, पाणी, तेज, अग्नी, वायू, आकाश. हे 5 पंच महाभूत त्या ठिकाणी भगवंताने निर्माण केले. पण भगवंताने बघितलं की हे जड आहे, चेतन आहे, हे स्वतः काहीच करू शकत नाही. जड आणि चेतन म्हणजे काय? लक्ष आहे ना? ऐकताय ना? मोठ्या प्रेमाने बोला, राधे 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 राधे. जड आणि चेतन म्हणजे काय? हा माईक कसा आहे? बोलतो का? म्हणजे हा जड आहे. हा माईक बोलत नाही म्हणजे हा चेतन आहे, निर्जीव आहे, स्वतः काहीच करू शकत नाही. आणि मग भगवंताला कळून चुकलं, स्वतः काहीच करू शकत नसेल तर मला यांच्यामध्ये प्रस्थापित व्हावं लागेल. स्वतः भगवंताने त्या जड चैतन्य स्वरूपामध्ये प्रवेश केला. आणि म्हणून म्हणतात पृथ्वी ही मंगलमय आहे, कारण या पृथ्वीमध्ये भगवंताचा वास आहे.
आणि मग त्यानंतर भगवंताच्या नाभीपासून एक कमळ उत्पन्न झालं आणि त्या कमळातून निर्माण झाले ब्रह्मदेवजी. मोठी दाढी वाढलेली आहे, पांढरी शुभ्र दाढी आहे, हातामध्ये वेदाचं पुस्तक आहे आणि पंच मुख त्या ठिकाणी ब्रह्मदेवजींना आहे. कुणी कुणी म्हणतं की ब्रह्मदेवजींना फक्त 4 मुख आहे. नाही, श्री शिव महापुराण कथेमध्ये याचा कथाभाग आहे का त्यांना 5 मुख होते. एक मुख भगवान शिवजींनी उडवून टाकलेलं आहे आणि ते का, त्याचं कारण हे शिव महापुराणामध्ये आहे. कसे असणारे ब्रह्मदेवजी अनेक वर्ष त्यांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. त्यांना कळेना मला उत्पन्न कुणी केलं, का केलं, मला काय करायचं आहे. शेवटी त्यांनी कमळाकडे बघितलं. त्यांनी विचार केला, माझा जन्म या कमळातून झाला, मग हे कमळ कुठून जन्माला आले. आणि म्हणून त्यांनी खालच्या दिशेने डोकावून बघण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भगवान विष्णू शेष नागावरती शयन झालेले दिसले. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांना प्रणाम केला, त्यांची स्तुती केली. हे प्रभू, तुम्ही मला का निर्माण केलं आहे आणि माझं कार्य काय. पण भगवान विष्णू त्या ठिकाणी निद्रेमध्ये आहे, काहीही बोलत नाही, फक्त मुखावरती स्मित हास्य दिसत आहे. ज्याप्रमाणे एखादं लेकरू आपल्या आईला झोपेतून जागा करतय, उठवतय, अगदी त्याप्रमाणे ब्रह्मदेवजी भगवान विष्णूंना त्या ठिकाणी उठवू लागले. त्यांना आई म्हणू लागले. हे आई, अगं उठ, एकदा माझ्याशी बोल. सुंदर असं त्या ठिकाणी भजन चालू झालं. जागो जगदंबे जगदंबे जय जय अंबे. जागो जगदंबे जगदंबे जय
अशा भजनामध्ये तल्लीन झालेले ब्रह्मदेवजी भगवान श्री विष्णूंना त्या ठिकाणी निद्रेतून जागी केलेला आहे. प्रभू, माझा जन्म का झाला, मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे, हे कार्य तुम्ही मला सांगा. भगवान श्री विष्णूंनी सांगितलं, तुम्ही ब्रह्मदेवजी आहात, तुम्हाला मी निर्माण केलेलं आहे आणि तुम्हाला सृष्टी निर्माण करायची आहे. सृष्टीची त्या ठिकाणी उत्पत्ती तुम्हाला करायची आहे. कार्य हातात घेतलं. ब्रह्मदेवजींनी पुन्हा कामाला जन्म दिला. प्रथमतः कामाला जन्म दिल्यानंतर झालं असं की त्या कामाने पित्यालाच मोहित केलं. पित्याला मोहित केल्यामुळे त्या ठिकाणी पहिल्यांदा मनु महाराज आणि शतरूपा राणी या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. मनु महाराज आणि शतरूपा राणी यांना पुढे 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. पहिला मुलगा आहे प्रियव्रत, दुसरा आहे उत्तानपाद, पहिली मुलगी देहुती, आकुती आणि प्रसूती. या 3 मुली त्या ठिकाणी झालेल्या आहेत. पुढे या 3ही मुलींचा विवाह अनेक ऋषींची त्या ठिकाणी करून देण्यात आला. ब्रह्मदेवजींनी भगवान श्री विष्णूंना प्रश्न विचारला, देवा, मी मनुष्य रूप त्या ठिकाणी निर्माण केलं, पण यांना ठेवायचं कुठे? भगवंतांनी सांगितलं, यांना तुम्ही पृथ्वीवरती ठेवा. त्यावेळी पृथ्वी ही समुद्राच्या रसातळाला जाऊन बसलेली होती. ब्रह्मदेवजींच्या नाकातून भगवंतांनी वराह अवतार धारण केला. वराह भगवान की जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय राधे. भगवंताने त्या ठिकाणी वराह अवतार धारण केलेला आहे. भगवंत पृथ्वी उचलून आणण्यासाठी समुद्राच्या रसातळाला गेले. येताना त्यांना वाटेमध्ये भयानक असा राक्षस हिरण्याक्ष लागला. त्याचाही वध त्यांनी त्या ठिकाणी केला. पृथ्वी वरती आणली आणि ब्रह्मदेवजींच्या हातामध्ये दिली. सांगितलं, आता सर्व प्रजा तुम्ही या पृथ्वीवरती ठेवा आणि पृथ्वीचं शासन तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारा. अशा प्रकारे या सृष्टीची निर्मिती कशी झाली याचं उत्तर भगवान शुकदेवजी राजा परीक्षिताला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता नेमकी पहिला जो मुलगा होता प्रियव्रत, याचा आपल्या देशासोबत फार घनिष्ठ संबंध आहे बर का. तुम्ही म्हणाल कसा? एवढं वेळच काढतो. पृथ्वीचा एक छत्री राजा म्हणजे प्रियव्रत होता. सत्यवान होता. सूर्याचं तेज त्याच्यामध्ये सामावलेलं होतं आणि त्याचा एक स्वभाव होता की त्याला त्याच्या राज्यामध्ये आळशी लोक आवडत नव्हते. त्याला असं वाटायचं सतत माझ्या राज्यातल्या लोकांनी काम करत राहावं आणि करायचे देखील. एक दिवशी राजा मध्यरात्री गेला आणि झोपलेले लोक बघितले. राजाला राग आला. का हो? तुम्ही काय झोपले? म्हणे रात्र झाली म्हणून झोपलो. रात्र काय झाली? म्हणे दिवस मावळला म्हणून रात्र झाली. दिवस का मावळला? म्हणे सूर्य लयाला गेला म्हणून दिवस मावळला. म्हणे सूर्य लयाला का गेला? आम्हाला काय माहिती, तुम्ही जाऊन पहा म्हणे. एवढे प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नाही. म्हणे मी बघतोच हा सूर्य का मावळतो. राजा त्या ठिकाणी भव्य दिव्य असा रथ त्या ठिकाणी घेतला. राजा त्या रथामध्ये आरूढ झालेला आहे. आता राजा म्हटल्यानंतर त्याचा रथ काय बैलगाडी सारखा असेल का? पृथ्वीचा एक छत्री राजा होता. भव्य दिव्य असा त्या ठिकाणी रथ घेतलेला आहे. हिरे मुनी मोती माणिक त्या ठिकाणी त्या रथाला जोडलेले आहे. 7 घोडे त्या रथाला लावलेले आहे आणि राजाने ठरवलं, आता हा सूर्य जातो कुठे याचा शोध घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. राजा निघाला. आता कृती डोळ्यासमोर आणा बर का. राजा आहे, भव्य दिव्य असा रथ आहे
राजाचं रथाचं जे चाक आहे ना, त्या चाकाच्या भाराने अर्धे अर्धे खड्डे त्या ठिकाणी जमिनीला पडलेले आहे. किती भारदस्त असेल तो. अर्ध चाक जमिनीत गेलंय. किती? अर्ध चाक. आणि राजाचा रथ धावू लागला. ज्या ज्या ठिकाणाहून रथ धावत गेला त्या त्या ठिकाणी त्या चाकाचे चिन्ह पडले. त्याला काय म्हणतात आपल्याकडं? काहीच म्हणते नाही का? चाकारी म्हणतात. त्या चाकारीतून एवढे मोठमोठाले खड्डे निर्माण झाले आणि त्या राजाला कळालंच नाही का आपण सूर्याच्या मागे लागता लागता सूर्य कधी त्याला मावळलेला दिसलाच नाही ना. आपण सतत त्याच्या समोर आहे, तो मावळलेला दिसेल का? आणि नकळत राजाकडून पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा घडल्या. किती? 7. आता 7 वेळेत रथ त्याच जागी फिरला म्हणजे खड्डा किती मोठा झाला असेल. पहिल्यांदाच फिरताना जर अर्धे चाके गेले असतील, खड्डा एवढा झाला. 7 वेळेस फिरल्यानंतर काय झालं असेल लक्षात घ्या. प्रसंग डोळ्यासमोर आला. दोन्ही चाक जमिनीच्या आतमध्ये गेले. साहजिक आहे, खड्डा पडल्यानंतर मधला भाग काय होतो? उंच होतो की नाही? होतो की नाही? मग 7 प्रकारे त्या ठिकाणी खड्डे पडले. कालांतराने त्या खड्ड्यामध्ये पाणी आलं. ते झाले 7 समुद्र. आणि ज्या ज्या ठिकाणी उंचवटा भाग निर्माण झाला त्याचे झाले 7 द्वीप. आता ते 7 द्वीप कोणते हे मी तुम्हाला उद्याच्या सत्रात सांगेल. चालेल का? आणि त्याच्यातला एक द्वीप म्हणजे कोणता? कोणता? ज्या पृथ्वीवरती आपण राहतो, जम्बूद्वीप आहे. आणि त्या जम्बूद्वीपामध्ये आपण भारत देशामध्ये राहत आहोत. आणि या भारत देशामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि या संतांच्या भूमीमध्ये आपण पंढरीशू पांडुरंग परमात्म्याला पंढरीमध्ये बघतो. असा असणारा पांडुरंग परमात्मा तो इकडचा नाही बर का. तो मुळात कुठला आहे? कर्नाटक. तो तिकडून इकडे आलेला आहे. इकडे आल्यानंतर तो 28 युगांपासून आपल्यासाठी अविरात्र अहोरात्र राजा पंढरीचा जय जय श्री राम, जय जय राधे. 28 युगांपासून पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी पंढरीमध्ये आपल्या भक्तांसाठी उभाच आहे. कटेवरती दोन्ही हात आहे. पितांबर धारण केलेला आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे आणि कपाळाला चंदनाचा टिळा आहे. असा सुंदर असणारा पांडुरंग परमात्मा आपल्याच द्वीपामध्ये आहे बर का. आणि त्याचं रूप एवढं मनमोहक आहे ना महाराज की त्याला बघितल्यानंतर दुसरं काहीच बघण्याची इच्छा राहत नाही. काहीच नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा
रवी शशी कळा लोपलिया, काय सुंदर रूप आहे महाराज. अहो आमचा पांडुरंग परमात्मा लावण्याची खाण आहे बर का. हिऱ्याची खाण असते, मोत्याची असते, तशी आमची लावण्याची खाण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. चतुरा तो शिरोमणी चतुरा तो प्रमाण आमच्या पंकज दादांनी दिलेलं आहे. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणे, लावण्याची खाण म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा आहे. नवे नवे याही पेक्षा समर्पक प्रमाण आहे. कोणतं महाराज? पंढरपुरीचा नीळा लावण्याचा पंढरपुरीचा नीळा लावण्याचा आरतीचे यजमान या ठिकाणी तयार राहायचं आहे. या ठिकाणी आमचे असणारे हरिभक्त पारायण आदरणीय सूरज महाराज चौधरी यांच्या पिताश्रींचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देणारच आहोत. तत्पूर्वी फार मोठ्या प्रवासाला मला निघायचं आहे, त्यामुळे आजची कथा या ठिकाणी आपण थांबवत आहोत. उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला मात्र भगवंताचा जन्म बघायचा आहे, म्हणून उद्या येताना सर्वांनी पिवळ्या रंगाच्या साड्या आणि भगवंताला 56 भोग आणायचे बरं का. आजही आले का तुम्ही? चांगलीच गोष्ट आहे. रोजच सजून येत जा. आपल्या देवासाठी रोज आलं तरी काही हरकत नाही बरं का. त्याला रोजही चालतंय. महाराजांचं आपण या ठिकाणी
वाढदिवस साजरा करून घेऊ. त्यांचा यथोचित सत्कार आमचे सूरज महाराज करतील. बाबांना बोलवावरती. आमचे असणारे बोराडे बाबा या ठिकाणी महाराजांचा सत्कार करतील. महाराजांच्या वडिलांचा सत्कार करतील. या ना वरती, या ना, या या या. आणि या ठिकाणी आमच्या असणारे सासरे मिस्त्री या ठिकाणी 2 जण मिळून तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करा. चला चला, तुम्ही दोघंही चला. दोघांना सोडून चालणार नाही. मला घरात राहायचंय. घेतील काढून. अकल्पयायुष भगतया पुरा अकल्पयायुष भगतया पुरा अकल्पयायुष भगतया पुरा अकल्पयायुष आमच्या आई साहेबांना आणि पिताश्रींना उदंड आयुष्य लाभो हीच या दत्तप्रभूच्या चरणावरती मी प्रार्थना करेल. त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग नको. आणि अहोरात्र झटणारे आमचे सूरज महाराज यांची तब्येत थोडीशी बरी नाही. तब्येत बरी नसल्या कारणाने देखील सुद्धा या ठिकाणी त्यांची अहोरात्र धडपड आहे. म्हणून दत्तप्रभूंना हीच विनंती करेल की धर्माचं कार्य करणाऱ्यांना निदान ही अपेक्षा नको, ही अडचण नको. अहो तुम्ही जर बरे तर आम्ही बरे, नाही तर. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या ठिकाणी भगवंत निरोगी आयुष्य देव. या ठिकाणी आरती होईल आणि तदनंतर हो एक महत्वाची सूचना सांगायची राहिली मौल्यानो. एकदा 2 मिनिटं लक्ष देता का? कथा परत चालू करीन बरं का. या ठिकाणी मी गेल्या 3 दिवसापासून कथा सांगते आहे महाराज. पण एक विचित्र गोष्ट घडली. तुम्ही म्हणाल काय घडलं? ही इथे बसलेली जी समोर मुलगी आहे ना, फक्त 8च वर्षाची बरं का. किती? 8च वर्षाची. पण ती आज ब्रह्ममुहूर्तावरती माझ्याकडे आली. ज्यावेळेस मी श्रीमद भागवत कथेचं त्या ठिकाणी चिंतन करत होते त्यावेळेस माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, माई मला कान्हाला काहीतरी द्यायचंय. म्हणलं तू कान्हाला काय देशील? म्हणे माझ्याकडे चॉकलेट आहे, मी देऊ का?
म्हणून तिने माझ्या कानासाठी हे चॉकलेट घेऊन आली. एकदा तिच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मला सांगायचं एवढंच आहे की तिच्या अंतःकरणातला भाव काय आहे महाराज. त्या कान्हाला सुद्धा वाटलं असेल काय सुंदर मुलगी, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये तिला त्या भगवंताप्रती प्रेम उत्पन्न व्हावं. आपलं 75-80 झालं तरी आपल्याला वाटत नाही आपण देवाच्या दारात जाऊ. पण काय आई वडिलांचीच पुण्य असेल महाराज. म्हणून आमच्या कन्हैयाने सुद्धा तिच्यावरती कृपा दृष्टी करावी हीच कन्हैयाला मी विनंती करेल. या ठिकाणी आरतीचे यजमान जे असतील त्यांनी समोर यावं. उद्याची कथा ठीक 7 ते 9 याच कालावधीमध्ये होणार आहे आणि उद्या जन्म होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा. ज्यांना ज्यांना झाकी दाखवायची आहे त्यांनी सूरज महाराजांना या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. या सप्ताहासाठी ज्यांना अन्नदान करायचं असेल त्यांनी सूरज महाराजांना या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आणि ज्यांना या कथेसाठी सप्तधान्य दान करायचे आहे त्यांनी कुणालाच विचारायचं नाही, श्रीमद भागवत कथेच्या ग्रंथाजवळ आणून ठेवायचं आहे. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से करती कृपा. पापियों को पाप से तारती, ये अमर ग्रंथ ये पंचम वेद निराला, नवज्योति जलाने वाले, नवज्योति जगाने वाला. हर नाम यही हर धाम यही हर नाम यही हर धाम यही. यही जगमगल की आरती. पापियों को पाप से तारती, हे भागवत भगवान की है आरती. पापियों को पाप से तारती. ये शांति वेद का बनती, पापों को मिटाने वाला, हर दर्शन खाने वाला. हरि दर्शन दिखाने वाला, हरि दर्शन दिखाने वाला. यह सुख करनी नव दुख हर